तरुण मंडळाच्या फलकाचे उद्घाटन अभयभैया शेळके यांच्या हस्ते करण्यात आले। त्याचबरोबर अभयभैया शेळके पाटील यांचा वाढदिवस लक्ष्मीनगर वासीय आणि मंगेश त्रिभुवन यांच्या वतीने केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शिर्डी येथील लक्ष्मीनगर येथे अभयभैया शेळके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एकता तरुण मंडळाच्या फलकाचे उद्घाटन अभयभैया शेळके पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व अभयभैया शेळके यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम लक्ष्मीनगर वासियांच्या वतीने व मंगेश त्रिभुवन यांच्या वतीने केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व एकता तरुण मंडळाचे फलकाचे फीत कापून अभयभैया शेळके पाटील यांच्या हस्ते उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले आहे। अभयभैया शेळके पाटील यांनी व्यवसायाविषयक व्यावसायिकांना चांगल्या प्रकारच्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही यावेळी सांगितले आहे। लक्ष्मी एकता मित्रमंडळ या संघटनेची आज खऱ्या अर्थानं कागदपत्री पूर्तता करून ही संघटना आज खऱ्या अर्थानं आज स्थापन झालेली आहे। या संघटनेसाठी अनेक वर्षापासून लक्ष्मीनगर येथील अनेक रहिवासींनी यासाठी सगळं घेतला होता, कष्ट घेतले होते। पण आता खऱ्या अर्थानं ही संघटना जुनी संघटना आहे, पण कागदपत्राची पूर्तता झाल्यामुळं आता खऱ्या अर्थानं नवं स्वरूप या संघटनेचं निर्माण झालेलं आहे। आमचे मित्र सहकारी नगरसेवक माननीय मंगेश दादा त्रिभुवन यांनी काही समस्या मांडल्या। महिला ज्या ठिकाणी 9 वाजेपर्यंत बसत होत्या असं त्यांचं म्हणणं होतं, तर त्यांना वेळ वाढून हवी होती। मुळात 9 वाजेचा टाइमच आम्हाला माहित नव्हता, तुम्हीच सांगितलं। आमच्याकडे तर 24 आवर्स टाइम आहे तुम्हाला बसून द्यायला। त्यानंतर गुलाबवाल्यांचा विषय होता, त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर मीटिंग घेतली। मीटिंग घेतल्यानंतर जागा निश्चित झाली। किरण म्हणे भैया बघा म्हणे या ठिकाणी कुठली दर्शनाची रांग नाही, आमचा रुपयाचा व्यवसाय या ठिकाणी होत नाही, तर तुम्ही बघा स्वतः तुम्हाला काय वाटतं। म्हणलं ठीक आहे बाबा, माझी चूक झाली, माझ्या लक्षात आलं की तुमचा व्यवसाय होत नाही, तुम्हाला इथं रस्त्यात उभा राहून व्यवसाय करायचा तुम्ही करू शकता। मी तुम्हाला एकच सांगतो, आम्ही सर्व नगरसेवक, उपाध्यक्ष असतील, मंगेश दादा असतील, इतर सर्व नगरसेविका आमच्या मनात एकच हेतू आहे, 5 वर्ष तुम्हाला बिनधास्त व्यवसाय करण्यासाठी आम्ही तुम्हाला कुठलीही मनाई करणार नाही। पण त्यासाठी थोडेसे नियमाचं बंधन घालणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की समजा गुलाबवाले आहेत, आज 100 गुलाबवाले त्या ठिकाणी व्यवसाय करतात। आज आम्ही त्यांचे कागदपत्र घेतले, त्यांचे समजा इतर रहिवासी आहेत का नाही त्याचे सर्व दाखले घेतले, मतदार आहेत का नाही म्हणून सगळे दाखले घेतले, ते याच्यासाठी। आणि त्यांना ड्रेस का द्यायचा तो याच्यासाठी द्यायचा तर 100 पेक्षा लोक त्या ठिकाणी व्यवसायाला वाढले नाही पाहिजे। नाहीतर औरंगाबादची येतील 10 जण, मुंबईने येतील 4 जण, हैदराबादहून येतील 50 जण। म्हणजे आज जो तुम्हाला 500 रुपये जो व्यवसाय मिळतोय तो तुम्हाला डायरेक्ट 50 रुपयावर येईल। म्हणून कुठंतरी आपल्याला तिथं बंधन घातलं पाहिजे, स्थानिक लोकांना व्यवसाय मिळाला पाहिजे, हा आमचा हेतू आहे। गुन्हेगारी थांबली पाहिजे, हा आमचा हेतू आहे। शब्द दिला होता, लक्ष्मी आईचं मंदिर आपल्या पाठीमागे आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्यावर आहे। आम्ही शब्द दिला होता, कुठल्याही व्यावसायिकाला आम्ही त्याच्या उपजीविकेवर कुठेही त्याला आमचं पाय पडणार नाही याची आम्ही तुम्हाला शपथ दिली होती। आणि बिलकुल 100% 5 वर्ष नामदार विखे पाटील साहेबांच्या आशीर्वादानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या शब्दांचं पालन होईल। फक्त गैरसमज करू नका, 3-4 दिवस 5 दिवस तुम्हाला थोडासा त्रास होईल कागदपत्राचा, पण 5 वर्ष तुम्हाला कोणी हात लावू शकणार नाही। आणि या ताईत आहेत, उपाध्यक्ष असताना असंच झालं, प्रत्येक जण यायचं पिंपळ रोडच्या लोकांना उठून द्यायचं। मी त्यांना म्हटलं मी जो पण उपाध्यक्ष आहे तुम्हाला 12 वाजेपर्यंत कोणी काढणार नाही, होता की नाही शब्द माझा, तसंच तुम्हाला शब्द देतो। उपाध्यक्ष आहेत, मान्य नगरसेवक मंगेश दादा आहेत, बाकीचे नगरसेवक आहेत, या ठिकाणी कोणालाही वंचित ठेवणार नाही असा मी शब्द देतो। यावेळी जगन्नाथ गोंदकर, हाजी अब्दुल शेख व मंगेश त्रिभुवन तसेच एकता तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिर्डी शहरातील सर्वात जुनी आणि मोठी 1992 साली सुरू झालेल्या लक्ष्मी एकता तरुण मंडळाचा रजिस्ट्रेशन व फलकाचा कार्यक्रम आजचे शिर्डी शहराचे माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक आदरणीय अभयभैया शेळके पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज साजरा करण्यात आला। या ठिकाणी अभयराजे शेळके व जगन्नाथजी गोंदकर शिर्डी शहराचे उपनगराध्यक्ष हे सर्व मान्यवर उपस्थित राहिले व आमच्या लक्ष्मीनगर वसाहतीमधील लक्ष्मी एकता मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। आज या ठिकाणी मंडळाच्या फलकाचं अनावरण तसेच अभयभैया शेळके पाटील यांच्या केक कापून वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व लक्ष्मीनगर मधील
नागरिकांच्या विविध समस्याही शुभेच्छा रूपी आम्ही त्यांना दिल्या व त्यावरती ते आमच्या समस्येचं निवारण करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासित करून आमच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. त्याबद्दल आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते त्यांचे आभारी आहोत. लक्ष्मी एकता मित्रमंडळ रजिस्टर